काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली आहे, ज्यामध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये नागपूरमधून आमदार विकास ठाकरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पक्षाच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची सर्वांची मागणी होती की या निवडणुकीच्या रिंगणात मी उतरावं आणि पक्षाने मला तिकीट दिली आहे लोकसभेची। मी प्रामाणिकपणे ताकदीनं काम करून निवडून येणार आहे। ही निवडणूक एक विचारधारेची निवडणूक आहे। या देशातील लोकशाही शाबूत ठेवण्यासाठी, या देशातील संविधानाचं रक्षण करण्यासाठी ही निवडणूक आहे। कारण की विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी आपले मनसुबे सांगितले आहे। 400 पार जाकर संविधान बदल देंगे अशी भाषा वापरणाऱ्या पक्षाच्या विरोधात संविधान टिकवण्यासाठी आमची निवडणूक आहे। जो पक्ष सांगतो की आमच्या विरोधात लढायला सर्वसामान्य माणूसच तयार होऊ शकत नाही, म्हणजे आम्ही राजा आहोत, आमची किती ताकद आहे की या शहरात कोणीही आमच्या पुढे लढूच शकत नाही, ही मनोवृत्ती असणाऱ्या लोकांच्या विरोधातली ही निवडणूक आहे। ही निवडणूक ताकदीनं लढणार आहे आणि जिंकून दाखवणार आहे। आमचा 6ही मतदारसंघामध्ये मेळावे झाले, आता बूथ वाईज काम सुरू आहे आणि आम्ही सुद्धा पहिलेपासून प्रचाराला लागलाय। कारण की ती जबाबदारी माझी होती। 10 वर्षापासून मी या शहराचा, पक्षाचा, संघटनेचा अध्यक्ष आहे। कोणीही उमेदवार येवो, 6ही विधानसभा क्षेत्रामध्ये तयारी आधीपासून करून ठेवली होती आणि 3 दिवसामध्ये पूर्ण लोक ऍक्टिव्ह कामाला लागलेले आहे। मला वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये आपण पाहावं की मी किती मतांनी निवडून येतो। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।